नमस्कार मित्रांनो, मी गौतम। आज होतं माझं शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे थोडंसं काम, म्हणून मी गेलो होतो। तर माझे स्नेही पीआय श्री भल्लाळ साहेब, शीतल कुमार भल्लाळ साहेब यांची मला तिथे भेट झाली। ते एक असं व्यक्तिमत्व आहे जे पूर्ण बीडला परिचित आहे। यांचा नम्र स्वभावाने ते सर्व परिचित आहेत। मित्रांनो, यांचे जे मोटिवेशनल वाक्य असतात ते माणसाच्या मनात जागा करून जातात। त्यांनी एक वाक्य मला सांगितलं, उद्यापासून करीन, हे वाक्य तुम्हाला जीवनात कधीच यशस्वी होऊ देणार नाही। मित्रांनो, खरंच ग्रेट सलाम अशा माणसाला। नंतर माझं होतं आरटी ऑफिस मध्ये काम, मग मी नगर रोडने पुढे गेलो। आमचा नगर रोड तर सुंदर आहेच, तर तोच रोड तसा पुढे कंटिन्यू राजुरी साईडने गेल्यानंतर भरपूर चांगला आहे। आमचं आरटी ऑफिस हे पहिले जालना रोडला होतं, ते आता नगर रोडला आलं आहे। तर माझं आरटी ऑफिस मध्ये काम असल्यामुळे मी आलेलो होतो। तर इथं मी फर्स्ट टाइमच आलो होतो या ऑफिस मध्ये नवीन झाल्यापासून। इथं यांचे स्टॉल्स असतील, बाकीच्या जे हॉल्स असतील, बाकी खूप चांगलं प्रशस्त बनवलं होतं। आणि माझे मित्र होते सचिन मुंडे, जे तिथे एजंटचं काम करतात, खूप चांगल्या पद्धतीने काम करतात ते। तुमचं काही काम असेल तर त्यांची भेट घ्या एकदा। त्यांच्याकडे गेलो होतो मी, त्यांना भेटलो। त्यांचं एक छोटासा तिथं 35 नंबरचा स्टॉल, 34 नंबरचा स्टॉल पण आहे, जो तिथं ते वर्क करतात। म्हणजे याच्या आरटीओ संदर्भात जे काही काम असेल ते तिथं करून घेतात। त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडनं काम करून भेटलो त्यांना। तिथे आरटीओ मध्ये पाहिलं की खूप जास्त गर्दी असते, कोणताही वार असला तरी। मित्रांनो, तिथून वापस निघलो तर नगर रोडला पाहिलं की जे डिवायडर मध्ये झाड होते त्याला खूप चांगल्या पद्धतीचे फ्लावर्स आले होते, जे पेपर फ्लावर्स होते। आम्ही डेकोरेशनचं काम करत असल्यामुळे आम्हाला थोडं फ्लावर्सचं नॉलेज आहे। ते फ्लावर खरंच डेकोरेशन साठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने यूज करता येऊ शकतात, हे मला माहिती झालं। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुढे आलो। मित्रांनो, महाराजांजवळ ज्या वेळेस येतो किंवा या चौकात येतो, एक वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये येते आणि खूप कौतुकाने त्या पाहत असतो मी पुतळ्याकडे। मित्रांनो, त्यानंतर मला भेटले एक व्यावसायिक, जे गाडीवरती सध्या सिजनेबल धंदे करतात। म्हणजे कोणते, की जे आता राखी पौर्णिमा आले आहे, गणपती फेस्टिवल्स आले किंवा लक्ष्मी फेस्टिवल्स आले, त्याच्यासाठी जे राजस्थानहून आले आहेत, जे महाराष्ट्रात व्यापार करतात गाडीवरती। तर त्यांना मी विचारलं की तुम्ही कसा व्यवसाय करतात, तर त्यांनी मला डिटेल्स मध्ये काही गोष्टी सांगितल्या की हा जो व्यवसाय आम्ही काही खरेदी करतो आणि ते इथे गाडीवरती फिरून विकतो। तर रोजचं ट्रान्झॅक्शन जरी म्हटलं आम्ही, तर बऱ्यापैकी आम्ही करून घेतो। म्हणजे दिवसाचा व्यवसाय नाही म्हटलं तर 3-4 हजार रुपयाचा ते व्यवसाय करतात। मित्रांनो, तुम्हीच कॅल्क्युलेशन करा आणि बघा छोट्या व्यवसायातून आपण किती मोठं बनू शकतो। नंतर त्यांना चहा पाजला आणि त्यांना थँक्यू म्हटलं। मित्रांनो, माझा जर आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा। धन्यवाद।